नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. ऊर्जा सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला? ऊर्जा सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला? तर आईन्स्टाईन. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे आईन्स्टाईन. मित्रांनो, ऊर्जा सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला? तर आईन्स्टाईन यांनी मांडला, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2. दीक्षाभूमी हे स्थळ कोणत्या शहरामध्ये आहे? दीक्षाभूमी हे स्थळ नागपूर या ठिकाणी आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे नागपूर. मित्रांनो, दीक्षाभूमी हे स्थळ कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 3. क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थानी आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे राजस्थान. राजस्थान हे क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4. मणिपूर राज्याची राजधानी कोणती आहे? मणिपूर राज्याची राजधानी इम्फाळ ही आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे इम्फाळ. मणिपूर राज्याची राजधानी कोणती आहे? तर इम्फाळ ही मणिपूर राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 5. राधानगरी हे धरण टिंबटिंब या नदीवर आहे. राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे मित्रांनो? तर भोगावती. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे भोगावती. प्रश्न क्रमांक 6. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7. जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे उभारण्यात आले आहे? जगातील पहिले वैदिक घड्याळ उज्जैन या ठिकाणी उभारण्यात आले आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो उज्जैन. मित्रांनो, जगातील पहिले वैदिक घड्याळ उज्जैन या ठिकाणी उभारण्यात आले आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8. स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? मित्रांनो, स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? तर M.A. अय्यंगार. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे M.A. अय्यंगार हे लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष होते मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9. भारताचा पहिल्या महिला राष्ट्रपती टिंबटिंब या आहेत. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या आहेत मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे प्रतिभाताई पाटील. मित्रांनो, प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10. राष्ट्रपतीला पदाची शपथ कोण देतो? मित्रांनो, राष्ट्रपतीला पदाची शपथ कोण देतो? तर सरन्यायाधीश. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे सरन्यायाधीश. प्रश्न क्रमांक 11. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या ठिकाणी झाला. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे शिवनेरी. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या ठिकाणी झाला, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 12. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे बुलढाणा. मित्रांनो, लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 13. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? मृत्युंजय या कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत हे आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे शिवाजी सावंत. मित्रांनो, मृत्युंजय ही कादंबरी कोणी लिहिली होती? तर शिवाजी सावंत यांनी लिहिली होती, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या 78 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे 78. प्रश्न क्रमांक 15. इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक कोण आहेत? इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक कोण आहेत? तर मल्हारराव होळकर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मल्हारराव होळकर. मित्रांनो, मल्हारराव होळकर हे होळकर राजवंशाचे संस्थापक आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 16. भारतातील सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे? मित्रांनो, स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची 182 मीटर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे 182 मीटर. मित्रांनो, स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची 182 मीटर आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 17. भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? मित्रांनो, भारूड हा रचना प्रकार संत एकनाथ महाराज यांनी रूढ केला. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे संत एकनाथ महाराज. प्रश्न क्रमांक 18. भारतीय राज्यघटना कोणत्या दिनांकापासून लागू झाली? भारतीय राज्यघटना कोणत्या दिनांकापासून लागू झाली? तर 26 जानेवारी 1950. कोणत्या दिनांकापासून लागू झाली मित्रांनो भारतीय राज्यघटना? तर 26 जानेवारी 1950 या दिनांकापासून लागू झाली. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे 26 जानेवारी 1950.
प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 या रोजी झाली. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे 1 मे 1960. प्रश्न क्रमांक 20, एक लहरी औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? एक लहरी औष्णिक वीज केंद्र नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे नाशिक. मित्रांनो, एक लहरी औष्णिक वीज केंद्र नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 21, टिंबटिंब हे ग्रामपंचायतीचे सचिव असतात. मित्रांनो, ग्रामपंचायत सचिव कोण असतात? तर ग्रामसेवक. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीचे सचिव असतात. मित्रांनो, या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात आणि या व्हिडिओची PDF आपण डाउनलोड करू शकता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 22, टिंबटिंब या महाराष्ट्रातील ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. मित्रांनो, महाराष्ट्रातील दर 12 वर्षांनी कुंभमेळा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी भरतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे त्र्यंबकेश्वर. मित्रांनो, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 23, दरवर्षी टिंबटिंब हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो. मित्रांनो, उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता असतो? तर 21 जून. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे 21 जून. 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 24, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 25 जानेवारी 1950. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे 25 जानेवारी 1950 या रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25, थर्मामीटरमध्ये कोणता धातू असतो? मित्रांनो, थर्मामीटरमध्ये कोणता धातू असतो? तर पारा. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे पारा. मित्रांनो, पारा हा थर्मामीटरमध्ये असतो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 26, उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, उजनी धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सोलापूर. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी धरण आहे. प्रश्न क्रमांक 27, राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणत्या खेळाडूचा जन्मदिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय क्रीडा दिवस मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मेजर ध्यानचंद. मित्रांनो, मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवशी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 28, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मुळदूस हा रोग होतो मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मुळदूस. प्रश्न क्रमांक 29, मनिका बत्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो, मनिका बत्रा टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे टेबल टेनिस. प्रश्न क्रमांक 30, विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कोठे झाला? मित्रांनो, विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म नाशिक या ठिकाणी झाला. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे नाशिक. मित्रांनो, विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म नाशिक या जिल्ह्यामध्ये झाला, एवढे लक्षात ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो.